कात्रज मधील काही जागा महाराष्ट्र शासनाने घेतल्या होत्या। त्यापैकी कात्रज डेअरीमध्ये 9 एकर जागेवर क्रीडांगणाचं आरक्षण ठेवलं होतं। त्या 9 एकरच्या आरक्षण मध्ये मी मंत्रालयामध्ये नगर विकास खातं, महसूल खातं आणि आपल्या पुण्यात कलेक्टर ऑफिस, परत आयुक्त यांच्याकडे अर्ज देऊन सुद्धा आज क्रीडांगणावर इथं निधी कुणी दिलेला नाहीये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, 1-2 महिन्यापूर्वी क्रीडांगणाच्या जागेत जे इथं अनधिकृत गाळे त्या ठिकाणी परत त्यांनी थोरात मिसळ चालू केलेली आहे। आणि या मुलांची जी जागा आहे, म्हणजे असं मी म्हणतो की या मुलांची जागा म्हणजे यांना, हे जे आपले मावळे आहेत, हे आपलं भविष्य आहे। या पिढीतल्या लोकांना अजिबात क्रीडांगण नाहीये। आता तुम्ही सांगा, या क्रीडांगणाच्या जागेवर निधी नाही हे नाही म्हणून सगळं महानगरपालिकेत काम थांबलेलं आहे आणि एक बाजूला इथं थोरात मिसळ हा व्यवसाय चालू करून परत यांनी आपल्याला ती जागा मिळणारच नाही असं संकेत दिलेले आहेत। याचं काय करायचं, हे जे आपल्या नवीन महानगरपालिकेत महापौर, नगरसेवक, आमदार, खासदार जे कोणी असतील त्यांनी लवकरात लवकर इथं या जागेवर फक्त नीट पाहणी करावी आणि या अर्जाची जरा नीट सखोल चौकशी करावी अशी मी विनंती करतो। बोला तुम्ही, आता तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला आमचं ग्राउंड पाहिजे। वर्धा किरे आम्हाला आमचं ग्राउंड पाहिजे। आम्हाला आमचं ग्राउंड पाहिजे। आम्हाला आमचं ग्राउंड पाहिजे। आम्हाला आमचं ग्राउंड पाहिजे। आम्हाला आमचं ग्राउंड पाहिजे।